नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं बारीक साबुदाण्याची खिचडी केलेली आहे। आता साबुदाणा छान मोकळा होण्यासाठी मी काही खास टिप्स सांगितलेल्या आहे। एकदा त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि हा साबुदाणा अगदी अर्ध्या तासात तयार होतो। त्यासाठी एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता या साबुदाण्याला छोटा साबुदाणा किंवा बारीक साबुदाणा किंवा मिनी साबुदाणा सुद्धा म्हणतात। आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। बारीक साबुदाणा घ्यायचा आणि तो आपल्याला व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता हे पाणी काढून घ्यायचं आणि साबुदाणा बुडेल इतपतच आपल्याला पाणी ठेवायचं आहे, जास्त पाणी ठेवायचं नाही। आता हे पाणी लगेचच आपल्याला काढायचं नाही, साबुदाणा या पाण्यामध्ये छान भिजू द्यायचा आहे। कमीत कमी आपल्याला अर्धा तास हा साबुदाणा भिजू द्यायचा आहे। जर वेळ नसेल तर 20 मिनिटांमध्ये सुद्धा हा साबुदाणा छान भिजून जातो। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकतात छान असा साबुदाणा मऊसूत भिजलेला आहे। तुम्ही हातावरती चेक करून घेऊ शकतात। बघा, छान असा साबुदाणा भिजून घ्यायचा, म्हणजे आपण जसा रेग्युलरचा साबुदाणा भिजत ठेवतो ना तसंच भिजत ठेवायचा आहे। आता इथं मी अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। आता शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच ठेवायचा, नंतर त्यामध्ये चवीनुसार उपवासाचं मीठ टाकायचं आहे, म्हणजे सेंधं मीठ टाकायचं। आणि आता मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून झाला ना की आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कारण की आता जर तुम्ही मिक्स नाही केला ना आणि फोडणी देताना मिक्स केला तर तो साबुदाणा एकमेकांना चिटकू शकतो। त्यासाठी अगोदरच आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल अजिबात टाकायचं नाही। त्यामध्ये शेंगदाणे आपल्याला परतवून घ्यायचे आहे। आता मी इथं शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे आणि आता नंतर साबुदाण्याला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी मी एक शिजवून घेतलेला बटाटा घेतलेला आहे। नंतर त्याच कढईमध्ये तेल आहे, त्याच तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकून घ्यायची आहे। आता इथं शिजवून घेतलेल्या बटाट्याचे मी मोठे काप करून घेतलेले आहे। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बटाटा कट करू शकतात। तुम्ही कच्चाही बटाटा टाकला तरी सुद्धा चालेल, फक्त एवढंच आहे की कच्चा बटाटा जर टाकला ना तर तो छान बारीक चिरून घ्यायचा आणि तो वाफवून घ्यायचा आहे। आता इथं मी सर्वात अगोदर बटाटा शिजवून घेतलेला होता, त्याचे छान मोठे मोठे काप करून घेतले। आता हा बटाटा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, कारण बटाटा सुद्धा अलोणी होऊन जातो, त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि बटाटा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। नंतर तयार करून घेतलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपण अगोदरच मिक्स करून घेतलेलं होतं। आता इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता साबुदाणा खिचडी छान मंद आचेवरती आपल्याला होऊ द्यायची आहे। नंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि व्यवस्थित वाफ देऊन द्यायची आहे। आता इथं तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात केलेला आहे, त्यासाठी अधूनमधून हा साबुदाणा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। नंतर छान असा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसत आहे, म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित तयार झालेला आहे। आता नंतर यावरती बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा आणि जे आपण शेंगदाणे तयार करून घेतलेले होते ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। आता जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। आता साबुदाणा खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे, त्यासोबतच तळलेली हिरवी मिरची आणि आंबट गोड दही करायचं। छान अशी रेसिपी तयार होते आणि एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण ही रेसिपी अगदी अर्ध्या तासात तयार होते। आणि कोणी जर पाहुणे येत असतील ना तर घाई गडबडीच्या वेळेस ही साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करून बघा। आता साबुदाणा खिचडी करताना 3 टिप्स नेहमी लक्षात असू द्या। पहिली टिप्स म्हणजे साबुदाणा भिजत जेव्हा आपण ठेवतो तेव्हा पाणी जास्त टाकायचं नाही, अगदी साबुदाणा बुडेल इतपतच पाणी ठेवायचं। दुसरी टिप्स म्हणजे साबुदाणा आपल्याला शेंगदाण्याच्या कूटमध्ये सर्वात अगोदर मिक्स करून घ्यायचा आहे, नंतर फोडणी द्यायची। आणि तिसरी टिप्स म्हणजे साबुदाण्यामध्ये खूप कमी प्रमाणात तेल टाकायचं, कारण जास्त तेल टाकलं तर साबुदाणा हा चिकट होऊ शकतो आणि तेलकट लागू शकतो। त्यासाठी एकदा हे टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि रेसिपीसुद्धा एकदा ट्राय करून बघा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।